काय झालं इकडे? काय झालंय? तर मित्रांनो, आपण इथं बघतोय समुद्राकडला गाडी घेऊन आल्यामुळं रेतीत. मित्रांनो नमस्कार. आज आपण जाणार आहोत कोकणमध्ये, गुहागर या ठिकाणी. तर बघा मजा मस्ती कशी आहे ती. सर्वजण सकाळी लवकर निघाल्यामुळे दुपारी जेवणासाठी आम्ही चिपळूणच्या जवळ थांबलो. सर्वांनी डबे आणलेले होते. ते मस्तपैकी एका वनराईमध्ये थांबून आम्ही सर्वांनी असा टिफिन खाल्ला. जेवण झाल्यानंतर काही प्रवास केल्यानंतर आम्हाला ज्या लोकेशनला पोचायचं होतं त्या ठिकाणी पोचलो. आमच्या राहुल शिंदे साहेबांच्याकडे आल्यानंतर त्यांनी मस्तपैकी आम्हाला चहा दिला आणि आम्ही चहा पिल्यानंतर लगेच निघालो आमच्या दौऱ्यावरती. चला तर पाहूया इथून पुढची मज्जा. मित्रांनो नमस्कार. आता गुहागर मध्ये आहे, टीमवर्क काम चालू आहे. आता आम्ही निघालो आहे समुद्र किनारपट्टीवरती. चला मित्रांनो, आज फार मजा येणार आहे समुद्र किनारपट्टीवर. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आज आम्ही करणार आहोत. तर आता तुम्ही पाहू शकाल मस्त ॲक्टिव्हिटी. चला. हाय 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 संदीप सर. तर मित्रांनो, काम असं निवडायचं असतं की त्याच्यापासून काहीतरी मानसिक समाधान लाभलं पाहिजे आणि त्याच्यापासून काहीतरी लोकांचा फायदा झाला पाहिजे आणि त्या काम केलेल्याचा दुष्परिणाम लोकांना पण काय झाला नाही पाहिजे आणि त्याच्या कारणानं आपल्याला रात्रीची झोप पण उडाली नाही पाहिजे. तर असं काम निवडायचं असतं. तर आता आम्ही बघताय तुम्ही आमच्या समोर बघा, ह्या टीम मधल्या कशा गाड्या वडे नाहीत, लांब लचक लाखो रुपयाच्या गाड्या आहेत. सगळ्यांचं भलं करून आलेल्या चांगल्या दुआ मिळाल्या म्हणून ही लाईफ आज इथं आहे. आज आम्ही मनसोक्त आमच्या शेतकऱ्यांना कुठेही ट्रेनिंग देऊ शकतोय. त्यांच्या काय गरजा आहेत त्या आम्ही पूर्ण. ही ताकद मिळते हे निसर्गात वावरल्यामुळं आणि निसर्गाचं जे काम आहे ते केल्यामुळं. तर तुम्हाला देखील अशा कामाच्या तलाशीत तुम्ही जर असाल तर आमच्या कोणत्याही केरन मार्गदर्शनाला तुम्ही संपर्क साधा आणि कामाची पद्धत जाणून घ्या आणि तुम्हीही आमच्या ह्याच्यामध्ये सामील होऊ शकता आणि मेकिंग द लाईफच्या दिशेने वाटचाल तुम्ही करू शकता. मेकिंग द लाईफ स्वतःची पण होणार आणि आपल्या शेतकऱ्यांची देखील होणार. आता आम्ही निघालोय जरा मन मोकळं करायला, बागडायला मस्तपैकी समुद्र किनारपट्टीवरती. वय वर्ष 50 आहे आता चालू रनिंग. पण आता आम्ही वय वर्ष 16 जसं असतं त्या पण आता आम्ही काय करणार, आम्ही एन्जॉय करणार, आम्ही आमची ऍक्टिव्हिटीज करणार आहे. माझ्या पाठीमागं जी गाडीमध्ये बसले आहेत सध्या आपले सहकारी, ते त्याच्यामध्ये काही कराड मुलं आहेत, काही लातूरवरून आलेत सहकारी, काही सांगलीवरून आहेत. ठीक आहे. तर आम्ही अशी सर्वजण मिळून आता समुद्रकिनारी मस्तपैकी एन्जॉय करायला चाललोय. एन्जॉय म्हणजे फक्त खेळणे, बागडणे, पाण्यामध्ये दंगामस्ती करणे एवढंच नाही. एन्जॉयचे अनेक प्रकार आहेत, ते एन्जॉय नव्हे मित्रांनो. ठीक आहे. तर बघा मंडळी, 50 वर्ष वय झालं तर कधी मनसोक्त कुणाला जगता आलं नव्हतं. आणि आज 20 वर्षाचं, 25 वर्षाचे, 50 वर्षाचे सर्वजण आम्ही एकत्र आहोत आणि चाललेलो आहे. चला बघूया नेक्स्ट. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आम्ही गुहागर मध्ये पोहोचलेलो आहे. गुहागरचा समुद्र. सूरज की किरणों संग नई राह दिखाए, जीवन की हम सब पे उम्मीद जगाए. आओ नया हम जीवन बनाए, आओ नया हम जीवन
जीवन बनाए, आओ नया हम जीवन बनाए, आओ नया हम जीवन बनाए। सफलताओं की सीढ़ी बनाता, सभी को साथ लेकर चलता, हर मुश्किल राहों में जीना सिखाए, इस जीवन को खुशहाल बनाए। दर्द बीमारी या हो मुश्किल घर किसी पे, तंदुरुस्त की चाबी मिलती यहीं पे, आओ नया हम जीवन बनाए। तर मित्रांनो, यामध्ये जवळपास 50 वर्षाची पण मित्र आहेत आमचे, 20 वर्षाचे आहेत, 30 वर्षाचे, 60 वर्षाचे पण आहेत. पण या ठिकाणी आल्यानंतर एकदम लहान मुलासारखं जसं खेळणं पाहून एकदम लहानच मूल होऊन जातंय, त्या प्रकारे इथं आनंद व्यक्त होतोय. आणि जीवनात एकदम जे समाधान म्हणतो आपण, जीवनात समाधान मिळालं ते इथं येऊन मिळतंय बघा. एकदम फास्ट चांगला एन्जॉय आहे बघता. मित्रांनो नमस्कार. आज 1 महिन्यानंतर पुन्हा आम्ही समुद्र किनारपट्टीवरती आलेलो आहोत. आणि आमच्या बरोबर टीम मध्ये 60 वर्षाचे जवान, 55 वर्षाचे जवान, आणि इकडे बघितलं तर 20 वर्षाचे जवान, 30 वर्षाचे जवान, आणि हे असं पद्धतीनं व्यायाम चालू आहे. आणि आता दिवस बुडायला इथं, आता दिवस मावळायला लागलेला आहे, चिहिरंगीत तालीम चालू आहे. तर आता ही जबरदस्त मॅच इथं होणार आहे. तर बघू शकतो आपल्या बरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत, आणि पैलवान आपले गरम तिथे. तर बघा हे 2 कॅप्टन आहेत. आता दोघांची तर एंट्री चालू होणार आहे. चला, केरनच्या नावानं बघू. मंडळी अशा प्रकारे हास्य फुटलेला आहे प्रत्येकाला त्यांच्या एंट्र्या पाहूनच. अरे 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 बेकार हाल झालेला आहे बघा. चिखलात लुळवून काढला इकडच्या कॅप्टनला, पाक लुळवळे पाक चिखलात. काय झालं पहिलवान, काय झालं इकडे, काय झालंय?
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ जाऊ झाडून चिठी काय हा बाहेरनं वाढताय का काय माणूस आता कोण दोड आणा वडून आणा वडून मातीतली कुस्ती रेतीतली कुस्ती आहे हा आता कबड्डी 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 दोन तीन तर मित्रांनो आपण इथं बघतोय समुद्राकडला गाडी घेऊन आल्यामुळं रेतीत रुतून बसल्यामुळं गाडी अडकलेली आहे खाली. तर केरनचे सर्वच लोक गाडी ओढून काढत आहेत. गाडी त्यांनी काढलेली आहे आज तू मला तर अशा रीतीने गाडी बाहेर काढलेली आहे. आम्ही वारंवार सांगत असतो समुद्राकडला गाडी घालत जाऊ नका. तर असं होतंय जर इथं जास्त लोक जर नसती तर लोकांचं किती नुकसान झालं असतं हे बघू शकता आपण. मग मित्रांनो अशा रीतीने आज आमचा फुल एन्जॉय झालेला आहे आणि आता आम्ही काही गाईडलाईन सर्वांना देत आहे. हे झाल्यानंतर रात्री जेवण करून आम्ही सकाळी रिटर्नच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. तुम्हाला देखील या अशा निसर्गरम्य वातावरणात फिरायला आवडेल का आम्हाला नक्की सांगा. सफलताओं की सीढ़ी बनाता सभी को साथ लेकर चलता हर मुश्किल राहों में जीना सिखाए इस जीवन को खुशहाल बनाए. दर्द बीमारी या हो मुश्किल घर किसी पे तंदुरुस्ती की चाबी मिलती यहीं पे. आओ नया हम जीवन बनाए आओ नया हम जीवन बनाए.